अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल्ल पटेलांनी प्रचार सभा घेत राजकुमार बडोले हे जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे। आणि तो उमेदवार जो आहे तो खऱ्या अर्थाने राजकुमार बडोलेच्या रूपाने उच्च विद्या विभूषित इंजिनियर, दलित पीडित शोषित समाजाकरता काम करणारा, सगळ्या समाजाला न्याय देणारा, जातीपातीचं विष न कालवणारा आणि माझा व्यक्तिगत प्रेम ज्या कार्यकर्त्यांवर आहे त्यातला विशेष रूपाने राजकुमार बडोले एक आहे। म्हणून मी आज प्रफुल्लबाईं मी मुंबईवरून आलो आज। मला आज पश्चिम महाराष्ट्रात जायला सांगितलं होतं। मी म्हटलं नाही, मला जायचं आहे। काही झालं तरी बडोले साहेबांनी साहेब माझी पार्टी बदलवली, माझं चिन्हही बदलवलं आणि तुम्ही येत नाही, माझ्यावर अन्याय काऊन करता? मी म्हटलं काळजी करू नको, मी येईन। आणि म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, ते विजय होणार आहेत, त्यात माझ्या मनात संशय नाही। पण सगळ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने आपण बडोले साहेबांना विजयी करा, घड्याळाच्या चिन्हाची बटन दाबा आणि या पूर्ण मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही। कारण त्यांच्याबरोबर मी आणि प्रफुल्लबाई आहे, आमच्या दोघांची गॅरंटी त्यांच्या मागे आहे। हे आशीर्वाद आमच्या राजकुमारजी बडोलेच्या पाठीशी तुम्ही उभा करा, पूर्णपणे ताकदीनं। शेवटचे आता काही 48 तास राहिलेले आहे। आपण असंच पद्धतीनं जो वातावरण तयार झालं आहे तिन्ही तालुक्यामध्ये, मला खात्री आहे की बडोलेशी शिवाय कोणी दुसरा इथे निवडून येऊ शकत नाही। बडोलेजीचा विजय निश्चित आहे आणि मी तुम्हा सगळ्या लोकांना आवाहन करतो, धन्यवादही देतो की आपण ज्या पद्धतीनं काम केलं आहे, बडोलेजीचा विजय निश्चित झाला आहे। आणि जरूर 23 तारखेला विजयचा आपण जल्लोष साजरा करण्यासाठी परत इथे आपण एकत्रित होऊ। तर या निवडणुकीत राजकुमार बडोले हे महायुतीच्या घटक पक्ष असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित असून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत असल्याचे मत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले आहे। नक्की आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि आदरणीय प्रफुल्लभाई या ठिकाणी या प्रचार सभेला आले होते आणि विशेषत्वानं लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद आहे। लाडक्या बहिणींना वाटते का त्यांची योजना लाडकी बहीण योजना सुरू राहिली पाहिजे आणि आता 1500 रुपयावरून 2100 रुपये त्यांना भेटले पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्साह या ठिकाणी कायम आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर माझ्या शेतकऱ्यांची संख्या आहे, त्यांचं विजेचं बिल माफ झालं आहे, त्यांच्या धानाला बोनस देण्याचं जे धोरण सरकारनं ठरवलेलं आहे महायुती सरकारनं, आणि किसान सन्मान योजनेमध्ये पण 15,000 रुपयावरून त्यांना 12,000वरून 15,000 रुपये देण्याचं जे घोषणापत्रामध्ये वचननाम्यात आहे, त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या, सगळ्या तरुणांचा, माझ्या लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद या सभेला बघताना नक्कीच या ठिकाणी त्यांचा प्रतिसाद बघताना आम्हाला या ठिकाणी यश संपादन होईल याच्यात काही शंका नाही आहे। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल्ल पटेलांना ऐकण्याकरिता हजारो लोकांनी गर्दी करीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांना निवडून देऊ असा विश्वास दिला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया।